सामासिक अंतरातील अनधिकृत बांधकामाला आळा घालण्यासाठी प्लिंथ इंटिमेशन सक्तीच्या नियमभंगाला दंडात्मक कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला। महाराष्ट्र शासनाच्या 1 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेत UDCPR नियमावलीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे बांधकाम परवानगी, विविध विकास परवाने प्रस्ताव संबंधित मिळकतधारकांच्या कागदपत्रांच्या आधारे नोंदणीकृत लायसन्स इंजिनियर, आर्किटेक्ट यांच्यामार्फत सादर केले जात आहेत। हा प्रस्ताव सादर करताना नोंदणीकृत लायसन्स इंजिनियर, आर्किटेक्ट यांच्याकडून अपेंडिक्स B फॉर्म फॉर सुपरविजन स्वाक्षरीसह सादर करण्यात येतो। या प्रस्तावांची छाननी करून नगररचना विभागाकडून मंजुरी देण्यात येते। मंजूर नकाशानुसार जागेवर बांधकाम करताना आवश्यक सामासिक अंतर सेटबॅक राखणं बंधनकारक आहे। मात्र अलीकडील काळात मंजूर नकाशाप्रमाणे सामासिक अंतर न ठेवता त्या जागेत वाढीव बांधकाम केल्याचे प्रकार निदर्शनास येत असून त्यामुळे अनियमित आणि अनधिकृत बांधकामांसंदर्भातील तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। या प्रकारांना आळा घालण्यासाठी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 11 जुलै 2025 रोजी परिपत्रक जारी करून कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती। तथापि प्लिंथ इंटिमेशन बाबतची कार्यवाही अधिक प्रभावीपणे अंमलात आणण्याच्या दृष्टीनं या परिपत्रकात सुधारणा करण्यात आली आहे। यानुसार नगररचना विभागाकडून मंजुरी देण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकरणात UDCPR नियम 284 नुसार अपेंडिक्स F नमुन्यात प्लिंथ इंटिमेशन देणं बंधनकारक करण्यात आलं आहे। संबंधित प्लिंथ इंटिमेशन आर्किटेक्ट, लायसन्स्ड इंजिनियर, सुपरवायझर यांच्याकडून प्रमाणित करण्यात येणार असून मंजूर नकाशानुसारच प्रत्यक्ष बांधकाम होत असल्याची खात्री यामध्ये दिली जाणार आहे। प्लिंथ इंटिमेशन सादर करताना संबंधित नोंदणीकृत लायसन्स इंजिनियर, आर्किटेक्ट यांनी जिओ टॅग फोटोसह BPMS पोर्टलवर ऑनलाईन प्रमाणित माहिती सादर करणं आवश्यक राहील। जे नोंदणीकृत लायसन्स इंजिनियर, आर्किटेक्ट या कार्यवाहीचं पालन करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध संबंधित कनिष्ठ अभियंता यांच्याकडून नोटीस बजावण्यात येईल। नोटिशीद्वारे खुलासा मागवून त्यांना सुनावणीची संधी देण्यात येणार असून संबंधित खुलासा समाधानकारक नसल्यास संबंधितांवर ऑनलाईन दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। या निर्णयामुळे सामासिक अंतरातील अनधिकृत बांधकामाला आळा बसून मंजूर नकाशानुसार शिस्तबद्ध बांधकाम होण्यास मदत होणार असल्याचं सोलापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागानं स्पष्ट केलं आहे। तक्त्यामधील मजकुराच्या आधारे प्लिंथ इंटिमेशन न सादर केल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईबाबत महापालिकेनं इशारा दिला आहे। तथापि अनेक प्रकरणांमध्ये प्लिंथ इंटिमेशन न देता पुढील बांधकाम सुरू असल्याचं निदर्शनास येत आहे। याबाबत दंडात्मक कारवाई याप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे। 500 चौरस मीटरपर्यंत क्षेत्रफळाच्या बांधकामासाठी पहिला टप्पा 5,000 रुपये, दुसरा टप्पा 25,000 रुपये आणि तिसरा टप्पा 1,00,000 रुपये। 500 चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या बांधकामासाठी पहिला टप्पा 10,000 रुपये, दुसरा टप्पा 50,000 रुपये, तिसरा टप्पा 2,00,000 रुपये। त्यानंतर चौथ्या वेळेस संबंधित इंजिनियर, आर्किटेक्ट यांची नोंद 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येऊन BPMS प्रणालीवर नोंद होल्ड करण्यात येईल। 5व्यांदा इंजिनियर, आर्किटेक्ट यांची नोंदणी 5 वर्षे कालावधीसाठी निलंबित केली जाईल। प्लिंथ इंटिमेशन 100% पूर्ण झाल्यानंतरही नियमांचं उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। सामासिक अंतर आणि बांधकाम नियमांचं उल्लंघन झाल्यास परवानाप्राप्त इंजिनियर, आर्किटेक्ट तसंच बांधकाम व्यावसायिकांवर स्वतंत्र कारवाई करण्यात येईल। संबंधितांची नोंद BPMS प्रणालीवर निलंबित करण्यात येऊन पुढील प्रस्तावांवर निर्बंध लावले जातील। सर्व मिळकतधारक, बांधकाम व्यावसायिक आणि परवानाप्राप्त इंजिनियर, आर्किटेक्ट यांनी नियमानुसार प्लिंथ इंटिमेशन वेळेत ऑनलाईन पद्धतीनं सादर करावी, अन्यथा आर्थिक दंडासह प्रशासकीय कारवाईला सामोरं जावं लागेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे।